महाकाळा गावात अनेक मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। गावात महाकाळाचे प्रवेशद्वार नसून त्या ठिकाणी देशी दारूचे दुकान असल्याने गावकऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे। समर्थ कारखान्यामुळे संपूर्ण गावातील पाणी दूषित झाले असून पिण्याचे पाणी ग्रामपंचायत पुरवत नसल्यामुळे सर्व नागरिकांना कायम पाणी विकत घ्यावे लागते। पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। ग्रामपंचायतकडून वसूल केल्या जाणाऱ्या कर यात देखील मोठा घोटाळा आहे असं गावकरी म्हणतात। शौचालय घोटाळा, घरकुल घोटाळा अशा प्रकारे महाकाळा येथे घोटाळ्यांचं अलौकिक प्रकार घडले आहे असंच आता दिसतंय। लोक बोलतात तेथील अस्तित्वात नसलेल्या रस्त्याचे बिल पण लाखो रुपये काम केलं म्हणून कागदपत्री दाखवून उचलले। दलित वस्तीमध्ये लाखो रुपये खर्च करून देखील रस्ते, नाले व स्वच्छतेच्या सुविधा नाहीत। सरकारी दवाखाना व पशुवैद्यकीय दवाखाना नसल्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत। देवीच्या मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य असून नियमित स्वच्छता केली जात नसल्याने स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। प्रशासकीय अधिकारी साधी ग्रामसभा सुद्धा घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। गटाराच्या योजनेतील लाखो रुपयांचा खर्च दाखवून प्रत्यक्षात काहीच काम न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत भ्रष्ट असल्याने नागरिकांनी स्पष्ट केले। यावेळी कृष्णा कव्हाळे, बळीराम गोजरे, अमोल ढोकळे, दत्ता लहाणे, ॲडव्होकेट जी.एस. पटेकर, शेंडगे, मच्छिंद्र लहाणे, कर्णराज चिमणे, विवेक पांचाळ, संतोष कव्हाळे, अशोक कव्हाळे, ऋषिकेश सोळुंके, गणेश लहाणे, अक्षय खंडागळे, तुकाराम लहाणे, राजू पटेकर, अशोक पालिक, गणेश कव्हाळे, बळीराम गोजरे पाटील आदी उपस्थित होते। हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले। नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आलेलो महाकाळा या गावामध्ये, महाकाळा तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी जे स्मशानभूमीचा मोठा प्रश्न आहे। अतिवृष्टीमुळे शेतकरी पहिलाच भयभीत झालेला आहे। त्याच परिस्थितीत आज महाकाळा गावामध्ये पाऊस पडलेला आहे व स्मशानभूमीचा प्रश्न जो मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध झालेला आहे। आपण बघू शकता वर या स्मशानभूमी समोर काही नाहीये, खाली एवढा पाण्याचा मोठा प्रश्न आहे। या प्रश्नाविषयी आपण गावकऱ्यासोबत चर्चा करू। सर, आपलं नाव काय? ॲडव्होकेट जी.एस. पटेकर। या संदर्भात काय सांगू शकता तुम्ही? सर, या आमच्या महाकाळा ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्षापासून हा स्मशानभूमीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। दिनांक 27 सप्टेंबर रोजी आमच्या गावातील एक नागरिकाचा मृत्यू झाला, अपघातात मृत्यू झाला आणि त्या दिवशी पाऊस होता। थोडा पाऊस कमी झाल्यानंतर त्या मित्राचा अंत्यविधी करण्यासाठी आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये आणण्यात आलं। त्यावेळेस अंत्यविधी झाला, अग्निडाग झाला आणि अग्निडाग झाल्यानंतर लोक घरी गेले। त्याच वेळेस इतका पाऊस आला की त्या मृतदेहाला जाळण्यासाठी इथल्या नागरिकांना फार कष्ट करायला लागले। त्या कुटुंबाला त्याच्यावर अन्याय झाला, ज्याची बॉडी होतं त्या बॉडीचा आलवेना आणि अपमान झाला। कारण इतकी परिस्थिती गंभीर होती की या वरून साईडनं पाणी गळत होतं त्या मृतदेहावर आणि ते मृतदेह एकदम भिजलेला होता। त्याच्यामुळं